महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा दर तासाला वाढत आहे। त्यासोबतच बेपत्ता झालेल्यांच्या सुखरूप असण्याची शक्यताही मावळत चालली। एकीकडे नेपाळच्या लष्कराच्या सोबतीला भारतीय सैन्य आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्यात आहे। चीनच्या बचाव पथकाने काठमांडूतील गल्लीबोळ पिंजून अनेकांना जीवनदान दिले। नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे भूकंपात 2400 जणांचा मृत्यू झालाय, तर हजारो लोकांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही। दुसरीकडे मृत्यू झालेल्यांवर काठमांडूमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार सुरू आहेत। दरम्यान अनेक बेवारस मृतदेह सडू लागल्याने काठमांडूमध्ये आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान भूकंपात सापडलेल्या मृतदेहांवर काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिराजवळ सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येतोय। भूकंपाच्या तडाख्यात अडकलेले आणखी 422 भारतीय सुखरूप भारतात परतले आहेत। रविवारी रात्री 11च्या सुमारास त्यांचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं। त्यामुळे भारतात सुखरूप परतलेल्यांचा आकडा 1935 वर पोहोचला आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय प्रशासनाचे युद्धाचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान काल रात्री 322 तर पहाटे आणखी 100 असे भारतीय मायदेशी परतलेत। भारतीय वायुसेनेच्या विमानातून त्याचप्रमाणे खासगी विमान सेवाही पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेक प्रवासी मायदेशी परतत आहेत। नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले, म्हणून भूकंपात मृत्युमुखी पावलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। संकटकाळी सर्वांनी एकत्रित येण्याची गरजही मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली। आपत्तीच्या काळात संपूर्ण भारत देश नेपाळच्या पाठीशी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। राज्यसभेतही नेपाळमधील भूकंपाचे पडसाद उमटले। भूकंपाला तोंड देण्यास दिल्ली एनसीआर समर्थन नसल्याचा दावा राजदचे खासदार प्रेमचंद गुप्ता यांनी केलाय। भूकंप आल्यास ताजमहाल, कुतुब मिनार तग धरू शकणार नाहीत, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली। इतकेच नव्हे तर अफवांना बळी पडू नये, विनाकारण काळजी करू नये, त्याचप्रमाणे नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आले। यह सभा नेपाल की सरकार और जनता और हमारे अपने देश के विभिन्न भागों तथा हमारे पड़ोसी देशों में सभी प्रभावित लोगों को इस दुख की घड़ी में अपनी सहानुभूति और पूर्ण समर्थन व्यक्त करती है। यह सभा बड़ी संख्या में लोगों की मृत्यु और व्यापक विनाश पर अपना गहरा शोक व्यक्त करती है और शोक संतप्त परिवारों के प्रति हार्दिक संवेदना प्रकट करती है तथा घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करती है। यह सभा अब दिवंगत आत्माओं के सम्मान में थोड़ी देर मौन खड़ी रहेगी। इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बर्क अल बगदादीचा मृत्यू झाल्याचा दावा रेडिओ इराणने केला आहे। 44 वर्षीय स्वयंघोषित प्रमुख अबू बगदादी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचं वृत्त काही महिन्यापूर्वीच गार्डियननं प्रसिद्ध केलं होतं। मात्र या वृत्ताला अमेरिकेचे संरक्षण विभाग पेटांगणने दुजोरा मिळू शकला नव्हता। इराकी अधिकारी हिशम अल हाशमी यांनी दिलेल्या माहितीनुसार निनेवाह प्रांतातील अल्बाज शहरात 18 मार्च रोजी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता। या दरम्यान ISISचे अनेक पदाधिकारी त्याच्या सोबत होते। मोसुल पासून 200 मैल दूर पश्चिम प्रांतात असलेल्या अल-बाजमध्ये अबू बगदादींना आयुष्यातील सर्वाधिक काळ घालवला। अमेरिकन सैनिक अल-बाज येथे पोहोचू शकणार नाही, असे बगदादीला विश्वास होता। दरम्यान सुन्नी बहुल असलेल्या अल-बाज ही प्रांतावर सरकारचे नियंत्रण नाही। उल्लेखनीय म्हणजे सद्दाम हुसेनच्या कार्यकाळात देखील अल-बाज सरकारच्या नियंत्रणाबाहेर होते। 2004 मध्ये जिहादीचे सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात होते। नेपाळमधील आपत्तीग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांचे हात सरसावले आहेत। आपत्तीग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याबरोबरच वैद्यकीय मदतीसाठी येथील विविध संघटनांनी तयारी दाखवली। कणेरीचे सिद्धिगिरी मठ, जीवनमुक्ती संघटना, केमिस्ट असोसिएशनच्या वतीने नेपाळमध्ये अडकलेल्या स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी व्हाईट आर्मी तसेच डॉक्टर अन्य मदतीची पथके जाणार आहेत। याशिवाय जनकल्याण समितीने आर्थिक मदतीचं आवाहन केले। कुठे मदत कार्य करता येईल यासाठी सिद्धिगिरी मठाचे अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामी नेपाळला रवाना झालेत।
केमिस्ट असोसिएशन, जीवनमुक्ती संघटना, सिद्धिगिरी मठाच्या संयुक्त विद्यमाने मदत केली जाणार आहे। केरळमध्ये एका विहिरीमध्ये अचानक एक हत्तीचं पिल्लू पडलं। विहिरीतून बाहेर येण्यासाठी हत्तीच्या पिल्ल्याची धडपड चालू होती, परंतु काही करेना त्याला बाहेर येता आलं नाही। मात्र विहिरीत पडलेल्या हत्तीच्या पिल्लाला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात अखेर यश आलंय। एर्नाकुलमच्या कोथामंगलम या गावात 2 वर्षीय हत्तीचं पिल्लू विहिरीत पडलं होतं। अखेरीस गावकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्यानं विहीर खोदत अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली। रविवारी दुपारी अंधेरीतील मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा काही भाग कोसळला। सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही। या घटनेमुळे मेट्रो रेल्वेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही। अंधेरी पश्चिमेतील जेपी रोडवरील मेट्रोच्या बांधकामाचा भाग दुपारी 2:45च्या सुमारास खाली कोसळला। रविवार असल्याने सुदैवाने या भागातील रस्त्यावर वाहतूक नव्हती, त्यामुळे कोणीही जखमी झालं नाही। मेट्रो रेल्वेच्या कंपनामुळे पुलाचा भाग कोसळला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान मेट्रो रेल्वेच्या वतीनेही या संघटनेला दुजोरा देण्यात आलाय। आझाद नगर येथे मेट्रो वनच्या बांधकामाचा लहानसा भाग खाली पडला, याची चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेमुळे मेट्रो रेल्वेच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही असंही स्पष्ट करण्यात आले। भारतात उद्योगधंदे सुरू करणे सोपे जावे तसेच मेक इन इंडिया मोहिमेला गती मिळावी यासाठी केंद्र सरकार 3 विधेयक आणणार आहे। पुढील आठवड्यात ही विधेयके केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे। बालमजुरी सुधारणा विधेयक, लघु उद्योग विधेयक 2014 आणि कर्मचारी भविष्य निधी आणि विविध तरतुदी सुधारणा विधेयक अशी ही 3 विधेयके आहेत। संसदेच्या चालू अधिवेशनात ही विधेयके मांडली जाणार आहे। लोकसभेचे सत्र 8 मे पर्यंत चालणार आहे। राज्यसभा मात्र 13 मे पर्यंत चालणार आहे। श्रम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या विधेयकासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल। पुढील आठवड्यात ती मंत्रिमंडळासमोर येतील। याच अधिवेशनात ही विधेयके मंजूर होण्याची शक्यता मात्र कमी आहे, असे या अधिकाऱ्याने म्हटले। मुंबई एंट्री पॉइंटचे 5 टोल नाके बंद करणे किंवा या टोल नाक्यांवरून लहान वाहनांना सूट देणे आणि त्यापोटी संबंधित कंपनीला विशिष्ट रक्कम देणे हे राज्य सरकारसाठी कर्मकठीण आहे। एंट्री पॉइंटवर टोलबंदी किंवा सवलतीचा निर्णय घ्यायचा झालाच तर संबंधित कंपनीला एकर कमी तब्बल किमान 3000 कोटी द्यावे लागतील असं कळते। मुळात कंपनीला एकर कमी पैसे देऊन टोल बंद करता येईल अशी तरतूदच करारात नाही, त्यामुळे टोल मुक्तीचा निर्णय घेणे अवघड झाले। बायबॅकची तरतूद नसली तरी समजा टोल बंदच करायचे ठरवलेच तर मात्र सरकारला संबंधित कंपनीच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील। कंपनीला पैसे देऊन टोलचे प्रकरण कायमचे मिटवून टाकता येतील। तरी पुन्हा या 5ही एंट्री पॉइंटवरील रस्त्याच्या भविष्यातही देखभालीच्या खर्चाचा प्रश्नही भेडसावणार असून त्यासाठी राज्य सरकारला पुन्हा पैशाची जुळणी करावी लागणार आहे। 53 टोलनाके बंद करण्याचा तसेच काही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता। वाहनांना सूट देण्यासाठी सरकारला संबंधित कंपन्यांना 2015-16 या वर्षात सुमारे 175 कोटी रुपये द्यावे लागणार आहे। शिवाय जे टोल बंद केले जाणार आहे त्यासाठीची रक्कम आणखी वेगळी। त्यातच मुंबई एंट्री पॉइंटवरील टोलनाके बंद केल्यास पडणारा भुर्दंड पाहता सरकारला मोठ्या प्रमाणावर पैसे उभे करावे लागतील। पाचोरा तालुक्यासह जामनेर सोयगाव तालुक्यातील शेत शिवारातून ठिबकच्या नळ्यांची चोरी होण्याचे प्रमाण मागील 1 महिन्यापासून खूप वाढले होते। या गैरप्रकाराची दखल घेत पाचोरा येथील DYSP रमेश गावित यांनी पाचोरा, पिंपळगाव, हरीश्वर, पहूर पोलीस स्टेशनचे संयुक्त पथक तयार करून रात्रीची गस्त वाढवली होती। या योजनेत पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदुरी पोलीस चौकी ते कैलास गीते, अरुण वाणी, दिनेश लाडवंजारी, भगवान बडगुजर व API समाधान पाटील हे रात्रीचे गस्तवर असताना त्यांना MH19 S8589 व MH19 1720 या 2 गाड्या संशयास्पद फिरताना आढळून आल्या। त्यापैकी एका गाडीत ठिबक नळ्यांचे गड्डे असल्याचं दिसताच त्यांनी पोलीस हिसका दाखवताच आंबे वडगाव तांडा नंबर 2 येथील रोहिदास चरण राठोड, हिरालाल मोरसिंग राठोड, काळू चव्हाण, मोतीराम गोविंद राठोड, गोटू विठ्ठल चव्हाण यांनी ठिबक नळ्यांची मागील 1 महिन्यापासून चोरी करून जळगाव अग्रवाल नामक व्यापाऱ्याला विकत असल्याचं कबूल केले। या कारवाईबाबत शेतकरी वर्गातून पोलिसांचे अभिनंदन होत आहे व या गुन्ह्याचा तपास करून मोठ्या मोहऱ्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे। आज सकाळी 4 वाजता आम्हाला आमच्या शिवारातनं ठिबक चोरी झाल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली असता सदरची गाडी मुद्देमालासह आणि आरोपीसह शेंदुर्णी आउटपोस्ट पोलीस स्टेशनला धरल्या गेली।
पोलीस खातं त्यांच्या परीने सहकार्य करत आहे. या ठिकाणी ज्यांना ज्यांना माहीत पडलं ते सगळे शेतकरी येऊन गेले. आमच्या शिवारातून कमीत कमी 30 ते 35 लाखाचं ठिबक चोरीला गेलेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 शेतकऱ्यांची ठिबक चोरीला गेलेली आहे. काहींची मशिनरी सुद्धा, मोटर, ऑइल इंजिन हे सुद्धा चोरीला गेलेलं आहे. या घटना सातत्याने आमच्या परिसरामध्ये घडत आहे. शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे. त्याच्यामुळे नवीन ठिबक करायचं का नाही करायचं या पद्धतीने शेतकरी विचार करतोय. कुठेतरी आपलं किडूक मिडूक विकून बँकेकडनं कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी ठिबक आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर त्याच्या मालाची चोरी होत असेल तर पुढच्या काळामध्ये शेती करायची का नाही करायची हा शेतकऱ्यांपुढे फार मोठा यक्ष प्रश्न आहे. ही मंडळी हे ठिबक ज्या काही फॅक्टऱ्या आहेत, आता आम्ही त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की जळगावमध्ये कोणता एक अग्रवाल आहे डेल्टा म्हणून तो सांगत होता की त्याच्याकडे आम्ही ठिबक विकलेलं आहे. तर या गुन्हेगारांच्या सोबतच ज्याप्रमाणे चोरीचं सोनं घेणाऱ्यांना शिक्षा होते, त्यांना पकडल्या जातं, त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचे जे काही आतापर्यंत मुद्देमाल गेलेला आहे त्याची रक्कम शेतकऱ्यांना परत मिळावी अशी अपेक्षा मी. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.